राम नारायण राम. धर्म नेहमी सर्वांसाठी एकसारखा असावा लागतो. या पृथ्वीवर धर्माला व्यापार बनवणाऱ्यांचा बहिष्कार केला पाहिजे. काही लोक धर्माला व्यवसाय म्हणून घेऊन बसले आहेत, त्यांना ओळखून योग्य दंड देणे आवश्यक आहे. धर्म एक वस्तुवादी गोष्ट आहे आणि वास्तूचा अस्तित्व आहे. धर्माला आपल्याला आपल्या धन, मन आणि तन यापासून समजून घ्यावे लागेल. जर आपण धर्म समजू शकत नाही तर आपले जीवन व्यर्थ आहे. धर्माचा अर्थ फक्त मूर्तीपूजा नाही, याचा अर्थ जातीवादही नाही. धर्माचा अर्थ असा नाही की कोणी हिंदू आहे, कोणी मुस्लिम आहे, कोणी सिख आहे किंवा कोणी ख्रिस्ती आहे. जसे आपण जलाचे विभाजन करू शकत नाही, सूर्याच्या प्रकाशाचे विभाजन करू शकत नाही, हवा आणि पाणी वेगळे करू शकत नाही, तसाच धर्माचा विभाजन होऊ शकत नाही. जर माणसाने धर्मच सोडला तर त्याचे शरीर अस्तित्वात राहील का? आपले शरीरच आपला खरी धर्म आहे. आपले शरीर जे 5 तत्वांपासून बनले आहे तेच सर्व काही आहे. हे सोडून अन्य कोणत्याही धर्माचा अस्तित्व होऊ शकत नाही. या खऱ्या धर्मातूनच आपले शरीर तयार झाले आहे. आपले पूर्ण शरीर धर्माचीच वस्तू आहे. ही पृथ्वी एकच आहे, आकाशही एकच आहे. म्हणून आपल्याला आपल्या मालकी हक्कातून बाहेर येऊन एकत्र येणे आवश्यक आहे. सर्वांना एकत्र यावे लागेल. जातीवाद आणि धर्माच्या राजकारणापासून उचलून पुढे जावे लागेल. नैतिकतेने कधीही कोणाशीही भेदभाव केलेला नाही. या पृथ्वीवर सुमारे 800 कोटी लोक आहेत. सर्वांचे शरीर पंचभूतांपासूनच बनले आहे. याच पंचभूतांमधून आपल्याला ऊर्जा मिळते, विवेक मिळतो. हा विवेकच आपल्याला जीवनाचा खरा अर्थ समजावतो की जीवन कसे आणि कोणत्या प्रकारे जगावे. धर्म हे कोणाचे वैयक्तिक अधिकार किंवा संपत्ती नाही. धर्म सर्वांसाठी समान आहे, एकसारखा आहे. धर्म आणि राजकारण हे एकाच नाण्याच्या 2 बाजू आहेत. जर आपण धर्म आणि राजकारणातील कोणताही एक बाजू काढून टाकला तर ते असे होईल जसे भाकरीमध्ये मीठ नसल्यास. आपल्याला धर्माबद्दल जागरूक राहणे खूप महत्त्वाचे आहे. धर्माचा मुख्य मंत्र हा आहे की आपल्याला विवेकाच्या अधीन राहावे लागेल. स्वतःला फार सोपे आणि सहज ठेवावे लागेल. जसे पाणी आणि हवा एकदम सहज आणि सोपी असते, तसाच आपल्यालाही वागावे लागेल. आपल्याला आपल्याच्या गरजेप्रमाणे पाणी आणि हवा घेता येईल आणि सोडता येईल. आजच्या परिस्थितीत देशात धर्मासोबतच राजकारणाच्या नावावर जातीवादाशी खेळ सुरू आहे. राजशासनाऐवजी कुटुंबशासन चालू आहे. जातीवादाच्या नावावर, धर्माच्या नावावर जे खेळ समाजात सुरू आहेत त्यांना त्वरित थांबवायला हवे. आपला धर्म इतका कमजोर आहे का की कुणासोबत बसल्यामुळे किंवा कुणी त्याला स्पर्श केल्यामुळे तो भ्रष्ट होईल? तो धर्म नाही जो अशा प्रकारे भ्रष्ट होईल. आता तुमच्या मनात प्रश्न येईल, हे सर्व थांबवण्यासाठी काय करावं? यासाठी आपल्याला मानवतेचा हात पकडावा लागेल. जर आपण मानवतेचा हात धरला, एकमेकांच्या आत्म्याशी जोडले, एकमेकांचे आधार बनलो तर हे सर्व थांबवता येईल. राम नारायण राम यांच्या माध्यमातून समाजात पसरलेल्या नकारात्मक ऊर्जेला कायमच संपविण्याचा प्रयत्न केला जातो. त्यामुळे समाजातील अंधकार दूर होईल आणि जागरूकतेचे उज्ज्वल प्रकाश पसरविले जाईल. राम नारायण रामच्या जोडाने लोकांचे जीवन यशस्वी होत आहे आणि ते सतत यशाच्या मार्गावर अग्रसर होत आहेत. म्हणून राम नारायण रामचा जप करत राहा. कर्म आणि धर्माची चिंता सोडून द्या. जेव्हा या बीज मंत्राच्या माध्यमातून तुम्ही जोडता तेव्हा कर्म आणि धर्म आपल्याच फायद्यात होईल. व्यक्ती जेव्हा राम नारायण रामशी जोडतो तेव्हा त्याचे जीवन आपोआप स्थिर होत जाते. राम नारायण रामने लोकांना नेहमीच हे शिकवले आहे की नेहमी आपले विचार सकारात्मक ठेवा. जीवनात नेहमी चांगले कार्य करा आणि जास्तीत जास्त लोकांचे भले करा. राम नारायण राम यांच्या माध्यमातून समाजात पसरलेली नकारात्मक ऊर्जा कायमच संपविण्याचा प्रयत्न केला जातो.